नागपुर शहर जिला कांग्रेस कमेटी की कार्यकारी सभा कांग्रेस मुख्यालय देवड़िया भवन में जिला अध्यक्ष एवं विधायक विकास भाऊ ठाकरे की अध्यक्षता में संपन्न हुई। बैठक में विधायक एडवोकेट अभिजीत वंजारी, प्रदेश पदाधिकारी गिरीश पांडव, अतुल कोटेजा, संदेश सिंघलकर, पूर्व नगर सेवक, विभिन्न पदाधिकारी, महिला व युवा प्रतिनिधि सहित बड़ी संख्या में कांग्रेस जन उपस्थित रहे। इस अवसर पर संगठन की मजबूती, आगामी कार्यक्रमों की रूपरेखा और पार्टी की नीतियों को जनता तक पहुंचाने पर विशेष चर्चा भी की गई। तयारी जोरात आहे पण सर्व तयारी मी मीडिया समोर सांगणार नाही, कारण ही स्ट्रॅटेजीची निवडणूक आहे। ही सगळ्या गोष्टी मीडिया समोर सांगता येणार नाही, परंतु ज्या पद्धतीनं त्या मागच्या निवडणुकीच्या पूर्वी आणि गेल्या 5 वर्षांमध्ये 6 जिल्ह्यांमध्ये सातत्याने संपर्क, विधान परिषदमध्ये जे का पदवीधर आमदारांकडून अपेक्षित आहे ते सर्व कामं आणि त्याच्याशिवाय पक्षाचं पाठबळ, या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही या निवडणुकीला समोर जाणार आहे आणि त्याच्यामुळे कॉन्फिडन्स पूर्ण आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी यांच्या माध्यमातून मागच्या वेळेस जे शक्य झालं नव्हतं, जे काही आपण मतदार नोंदवले होते त्याच्यापेक्षा दुपटीनं यावेळेस मतदार नोंदवले जातील याची मी खात्री देतो। म्हणजे भाजपला पुन्हा पराभूत करण्यासाठी तुमची रणनीती 100% रणनीती आमची तयार आहे। भाजपने यावेळी 5 लाख मतदार नोंदणीचा लक्ष्य ठेवलेलं आहे, त्याचं राहणार आहे। सुधाकर कोळे किंवा सुधीर दिवे असे 2 उमेदवार असल्याची शक्यता वाटते। काल छत्तीसगड झालं, त्यांच्या ऑफिस उद्घाटन झालं, घोषणाबाजी झाली, तर ते 2 उमेदवार संभाव्य वाटतायत। तर तुम्हाला नाही, उमेदवार तर राहणारच आहे ना, कोणत्याही निवडणुकीमध्ये उमेदवार राहणारच आहे। उमेदवार महत्वाचा नाहीये, आम्ही सगळ्यांनी केलेलं काम, आमचा सगळ्यांचा संपर्क, या पदवीधर मतदारसंघाची जी अपेक्षित तयारी आहे ती तयारी आणि पक्षाचं पाठबळ हे घेऊन आम्ही त्या ठिकाणी निवडणुकीला त्याचा सामना करणार आहे आणि अपेक्षेपेक्षा दुपटी तिपटीनं यावेळेस रजिस्ट्रेशन होईल, कारण मागच्या निवडणुकीपर्यंत बहुतांश लोकांना, सर्वसामान्य जनतेला पण सुद्धा ती निवडणूक काय ग्रॅज्युएट्स कसे नोंदवतात, काय नोंदवतात हा प्रकार नवीन होता। आता मोठ्या प्रमाणामध्ये या ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सी बद्दल चर्चा झालेली आहे, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रजिस्ट्रेशन होतील आणि त्याचा फायदा आम्हाला निश्चितपणे होईल। कारवाई करता मोठ्या प्रमाणात पोलिसांकडून कारवाई केली जात आहे, आरोपींसाठी त्यांना वागणूक केली जात आहे, त्यामुळे मला वाटतं की मागच्या काळामध्ये आमच्या महानगरपालिकांच्या आयुक्तांची भूमिका मला काही समजून नाही झाली आहे। या राज्यात सरकार महायुतीचं आहे, त्या सरकारचे मुख्यमंत्री नागपुरातले आहे आणि नागपुरातल्या जनतेला अन्याय झालेला कधी सहन होणार नाही। परंतु हॉकर्सच्या बाबतीत आपण जो प्रश्न विचारलेला आहे, जे लायसन्सधारी हॉकर्स आहे त्यांना सुद्धा व्यवसाय करण्यासाठी मज्जाव करण्यात येत आहे। त्यांना पोलिसांच्या मार्फत जर सामान घेऊन विकत असेल तर गाडीत डांबून त्यांना पोलीस लाईन टाकीला नेऊन टाकण्यात येते आणि या कामी पूर्ण पोलीस यंत्रणा बर्डीच्या एकाच रोडवर आहे। शहरात का एकच बर्डीचा रोड आहे का? आणि त्या रोडवर ज्या 80 लोकांना महानगरपालिकेने लायसन्स दिले त्या लोकांना 6 महिन्यापासून उपासमारीची वेळ आली आहे। लोक आत्महत्या करण्यास तयार आहे आणि अशा वेळेस आयुक्तांना कित्येकदा विनवणी करून सुद्धा अजून पोलीस फोर्स वाढवून त्या लोकांना गाडीत डांबून नेण्यात येते आणि तिथे सदैव कॉर्पोरेशनचा पूर्ण स्टाफ, अतिक्रमणचा आणि पोलीस यंत्रणा हा एकाच रोडवर का आहे? या शहरामध्ये अनेक 6ही मतदारसंघात मोठ्या व्यापारपेठा आहेत। प्रत्येक व्यापारपेठेमध्ये कुठे ना कुठे या शहरातला माणूस आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी काही ना काही विकतो आणि निघून जातो। याचा त्रास या आयुक्तांना का होत आहे? आणि ज्यांना लायसन्स दिला आहे त्यांच्यावर जर असा अन्याय करत असताल तर या शहरात अराजकता माजेल, या शहरात शांती नांदावी म्हणून विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे, तशी सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे। सत्ताधाऱ्यांनी जर वेळेत यावर नियंत्रण केलं नाही, मी पालकमंत्री महोदयांना विनंती केली आहे, राज्याचे मुख्यमंत्री साहेब आज उद्यामध्ये येणार आहे, त्यांच्या समोर सुद्धा हा विषय मांडणार आहे आणि मला वाटतं की एखाद्याने जर आत्महत्या केली किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडला उपासमारीमुळे, कारण की आपण तर रोजगार देऊ शकत नाही, परंतु 40 वर्षापासून जे रोजगार निर्मित करून आपला परिवार पोचतात त्यांना पोलीसच्या गाडीत बसून तुम्ही नेत असाल तर ही शहरातली अराजकता याच्या पहिले 40 वर्षात मी कधीच पाहिली नव्हती। आणि म्हणून मी सांगतो की या शहरातल्या लोकांनी रस्त्यावर उतरावं, ही वेळ प्रशासनाने आणू नये, लोकांवर इतका अन्याय करू नये। काही व्यापाऱ्यांसाठी आणि त्या व्यापाऱ्यांचंही म्हणणं आहे
की ज्यांना लायसन असेल त्यांनी व्यवसाय करा, बिना लायसनच्या लोकांनी आमच्या दुकानाचा रस्ता अडवू नये याच्याशी मी सहमती आहे. परंतु तुम्ही सरसकट 6 महिन्यापासून कोणाला बेरोजगार करत असेल, त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत असेल, त्यांना अशी जागा दाखवता की तिथे ग्राहकच नाही जात, तिथे व्यवसायच नाही करू शकत, तर मला वाटते की हा अन्याय आहे. आणि नागपुरातली जनता कुठलाही अन्याय सहन करत नाही. कोणतंच सरकार या नागपुरातल्या कुठल्याही वर्गावर होणारा अन्याय सहन करू शकत नाही. आणि मला वाटते की आम्ही मुख्यमंत्र्यांना याबाबत सांगू आणि अधिकाऱ्यांनी ही भूमिका बदलली नाही तर रस्त्यावर उतरून आम्हाला आंदोलन करावं लागेल. कारण की ज्या मूलभूत सोयी आहे पुरवायच्या, त्या मूलभूत सोयी यांच्याच्यानी पुरवणं होत नाही. शहरभरात कचरा पडलेला आहे, शहरातल्या प्रत्येक रस्त्यावर खड्डे आहे, मोकाट कुत्रे लोकांना चावत आहे. सगळे जे महानगरपालिकेचे स्मशानघाट आहे तिथली परिस्थिती विदारक आहे, खेळाचे मैदान विदारक आहे, बगीच्यामध्ये सत्यानाश झालेला आहे. म्हणजे ज्या मूलभूत सोयी पुरवण्याचं या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं काम आहे त्या पुरवण्याकडे लक्ष नाही. फक्त एसीच्या केबिन मध्ये बसून हॉकर्सला पोलिसच्या मार्फत दंडे मारायचं हेच काम आहे. आणि शहरात नुसते खाणीचं साम्राज्य आहे, कुठल्या कचऱ्या कंपन्या काम नाही करत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की यावर प्रशासनावर सरकारने लक्ष द्यावं. मी या राज्य शासनाचा प्रतिनिधी या शहरातला म्हणून बोलत आहो आणि सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणूनच आम्हाला जनतेने निवडून दिलं आहे. आणि त्यांचे प्रश्न सोडत असताना जर या अधिकाऱ्यांची अशी ताठर भूमिका असेल तर त्याला उत्तर देण्याचं काम सुद्धा शहरातले नागरिक आणि आम्ही काँग्रेसचे लोक करणार आहोत. ब्यूरो रिपोर्ट रूपा पंडित, कारा न्यूज। फेस्टिवल सीजन का बड़ा धमाका, अगर ये मौका छूट गया तो सिर्फ बचेगा अफसोस। ऐसा मैं इसीलिए कह रही हूँ क्योंकि फॉर्चून इंफ्रा वर्धा रोड से लगकर मौजा मोहगांव में लॉन्च कर चुका है बम्पर सुविधा पैकेज वाला लैविश लेआउट, वो भी 80 to 90% नेशनलाइज्ड बैंक फाइनेंस सुविधा के साथ। नियरेस्ट लोकेशन की बात की जाए तो गायकवाड़ पाटिल इंजीनियरिंग कॉलेज से बिल्कुल लगकर मेट्रो स्टेशन से 500 मीटर, बुट्टीबोरी सिटी सेंटर से 1 किलोमीटर, समृद्धि हाईवे से सिर्फ 5 किलोमीटर, एजुकेशन हब और इंडस्ट्री जोन के बीचों बीच ये लेआउट पर आपकी प्रॉपर्टी बन सकती है गोल्डन चांस। तो आज ही बुक कीजिए अपना प्लॉट फॉर्चून इंफ्रा के साथ। इनका पता है 2nd फ्लोर प्लॉट नंबर 7, बीसा मनीष नगर रोड, बिसाइड येवले चाय, मनीष नगर, पीसा, नागपुर। For more details, contact them on 9503571928 पर। Site visit also available.